आज बनवूयात खमंग अशा तिखट मिठाच्या दशम्या, ज्या माझ्या स्वतःच्या खूप फेवरेट आहेत. या बनवायला खरंच खूप सोप्यासुद्धा आहेत आणि खूप दिवस टिकतात सुद्धा. साधारण एक 4-5 दिवस तर आरामात टिकतात. प्रवासासाठी तुम्ही बनवू शकता, म्हणजे 4-5 दिवस तर आरामात तशा टिकतात. पण तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता, कारण या खरंच खूप पटकन बनतात. कारण रोज-रोजच आपण चपाती भाजी मुलांना देत असतो किंवा आपण सुद्धा डब्यामध्ये नेत असताना रोज-रोज चपाती भाजी का बरं न्यायची? कधीतरी दशमी, सोबत दही, लोणचं, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या नक्कीच आपण बनवू शकतो. तर आज मी इथे ना मस्त खमंग अशी लसणाची चटणीसुद्धा दाखवलेली आहे. तर चला पटकन आधी दशमीची तयारी करून घेऊ. तर यासाठी परात किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी अगदी हलक्या हाताने 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलं आणि या पिठासोबतच आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठसुद्धा घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना, तर त्यासाठी बरोबर पाव वाटी भरून बेसन पीठ लागणार आहे. आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, यासाठी अर्धी वाटी भरून इथं मी बेसन पीठ घेतलं. चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे. हळदसुद्धा घालायची, साधारण एक अर्धा छोटा चमचा. आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथे 2 चमचे भरून लाल तिखट मी घातलेलं आहे. आता यामध्येच ओवा घालायचा एक छोटा चमचा आणि यासोबतच भरपूर तीळसुद्धा घालायचे आहेत. थोडेसे तीळ मी असंच ठेवलेत, म्हणजे मग वरून आपल्याला लावायला छान दिसतील. यासोबतच धने आणि जिऱ्याची पूडसुद्धा घालायची आहे. आता यामध्ये घालूयात एक गड्डी लसूण चांगला ठेचून घेतलेला आहे, तो सुद्धा घातला आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची. बरेच जण कोथिंबीरीसोबतच ना दुधी भोपळा खिसूनसुद्धा घालतात, काही जण मेथी घालतात, काही जण यामध्ये पालकाची पानं, मुळासुद्धा घातला जातो. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकतो. आणि जर तुम्हाला भाज्या यामध्ये घालायच्या असतील ना, तर चिरल्यानंतर या अर्धी वाटी किंवा 1 वाटीभर तुम्ही नक्कीच घालू शकता. आता घातलेलं हे सगळं साहित्य चांगलं मिसळून घेऊयात आणि आता यामध्ये पाणी घालून कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तर आपण रेग्युलर जसं चपातीसाठी कणिक मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने ही सुद्धा मळून घ्यायची आहे. तर छान अशी कणिक मळून घेतलेली आहे. यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं, साधारण चमचाभर तेल घालूयात आणि फक्त कोरडी पडू नये म्हणून थोडंसं आपल्याला तेलामध्ये घोळवून घ्यायचे आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 5 ते 10 मिनिटांसाठी छान मुरू द्यायचे आहे. खरं तर खूप वेळही मुरवायची नाही. तोपर्यंत पटकन आपण तयार होणारी चटणी पाहूयात. तर चटणी बनवण्यासाठी 1.5 गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे. हा गावरान आहे म्हणून थोडीशी कमी क्वांटिटी ठेवली. नॉर्मल जर तुम्ही लसूण घेणार असाल तर तो मात्र थोडासा जास्त घ्यायचा. लसूण आपल्याला चांगला ठेचून घ्यायचा आहे, अजिबात अख्खा लसूण ठेवायचा नाही. एकदा लसूण व्यवस्थित ठेचून झाला की मग आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता इथे आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची. ही तिखटाला अजिबातच नसते, पण रंग काय सुरेख येतो यामुळे. आणि 2 चमचे आपल्याला जी तिखट लाल मिरची पावडर असते ती घ्यायची आहे. आता आपल्याला या लाल मिरची पावडरमध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून छान ही मिरची पावडर भिजवून घ्यायची आहे. तर बघा मस्त अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे. ही पेस्ट आपल्याला आधीच भिजवून ठेवायची आहे. कमीत कमी एक 3 ते 4 मिनिटांसाठी ही छान भिजली पाहिजे. आता कढईमध्ये घेऊयात तेल, पण शेंगदाणा तेल असेल ना तर खरंच मी तुम्हाला सांगते खूप खमंग ही चटणी बनते. पण नसेल तर मग मात्र तुम्ही रेग्युलर कोणतंही तेल वापरलं तरी चालेल. तर साधारण एक 3 ते 4 चमचे तेल मी इथं घेतलेलं आहे. यामध्ये घातलं 1 चमचा भरून जिरे आणि आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो लसूण यामध्ये घालायचा आहे. पुन्हा एकदा मी सांगते की हा गावरान लसूण आहे म्हणून मी थोडंसं क्वांटिटी कमी घेतली. पण जर तुम्ही नॉर्मल लसूण घेणार असाल ना तर 2 मोठ्या गड्ड्या भरून तुम्ही सोलून घ्यायच्या आहेत. आता हा लसूण आपल्याला चांगला हलकासा डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण असा परतून झाला की तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची. तर साधारण पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 2 चमचे भरून ही भरते आणि ही आपल्याला साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे घातलेलं पाणी थोडंसं अटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. 2-1 मिनिटांसाठी परतून झाले की यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. तर रेग्युलर कोणतंही दही तुम्ही इथे वापरू शकता. थोडंसं आंबट असलं तरीसुद्धा छान टेस्ट येते. आता आणखीन 2-1 मिनिटांसाठी ही चटणी आपण चांगली परतून घेऊयात. दही घालत असताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची. आता यामध्ये 1 चमचा भरून मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातला किंवा आपल्या आवडीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा तुम्ही घालू शकता. आपण इथे लसणाची चटणी बनवतोय म्हणून लसणाचा जास्त स्वाद असायला हवा. पण जर अगदीच तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट आणखीन अर्धा 1 चमचा तुम्ही वाढवू शकता. तर आणखीन एक अर्धा मिनिटांसाठी परतून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतीचं मीठ घालायचं आहे आणि तयार झाली आपली झणझणीत अशी
लसणाची चटणी. फ्रीजशिवाय तुम्हाला टिकवायची असेल तर यामध्ये दही घालू नका. दही न घालतासुद्धा फ्रीजशिवाय ही जवळजवळ एक 5-6 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये दही घालूनसुद्धा ही आरामात 15 दिवस तरी टिकते. चवीला खूप अप्रतिम लागते, यामुळे नक्की ट्राय करून पहा. तर एवढ्या वेळात आपलं इथे कणिकसुद्धा छान भिजवून झालं आहे. थोडंसं मळून घ्यायचं आणि आता याचे लगेचच गोळे तयार करून ठेवायचे. तर आपण चपातीसाठी कसे उंडे तयार करून ठेवतो छोटे छोटे, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा करून ठेवायचे आहेत. तर सगळे उंडे एकदा तयार करून ठेवले की मग पटापट लाटायलासुद्धा सोपं पडतं. तर आता उंडे तयार करून झाले की लगेचच लाटायला घेऊयात. नेहमीप्रमाणे आपण जशी चपाती लाटून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि त्याच थिकनेसची असायला हवी. म्हणजे खूप जाडसुद्धा नको किंवा अगदी थेपले असतात त्या पद्धतीने पातळसुद्धा नको. तर आता आपण घडीची पोळी कशी करतो त्याच पद्धतीने यालासुद्धा घडी घालायची आहे. म्हणजे मग कसं आतमध्ये पण लेअर तयार होतात आणि ते छान खुसखुशीतसुद्धा लागतात. आणि जेव्हा आपण असं आतमध्ये तेल वापरतो ना, तर त्यावेळेस दशमी जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. आता ही दशमी लाटून घ्यायची आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. फक्त दशमी भाजून घेत असताना पीठ थोडंसं झाडून घ्यायचं आणि मग भाजून घ्यायची. आता खरं तर हे ऑप्शनल आहे. दशमी अशी भाजत आली की यावरून थोडंसं तीळ घालायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे तीळ व्यवस्थित असे चिकटले जातात. फक्त दिसायला ही दशमी छान दिसते म्हणून वरनं तीळ लावणार आहोत. तसं तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, एक दशमी इथे छान अशी लाटून झालेली आहे. दशम्या अगदीच खूप मोठ्या मोठ्या लाटायच्या नाहीत. चपातीपेक्षा थोडीशी छोटीच ठेवायची किंवा मध्यम आकाराची जी आपली चपाती असते त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे. आणि तुम्ही इथे बघितलंच, अगदी चपातीच्या थिकनेस एवढीच ठेवलेली आहे. खूप जाड नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही. दशमी भाजताना ती जास्त दिवस आपल्याला टिकवायची हा विचार लक्षात घेऊनच ती मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यावी लागते. कारण दशमी थोडीशी सुरुवातीला कडक जरी वाटली तरी नंतर ती एकमेकांवरती ठेवल्यानंतर थोडीशी सॉफ्ट होते. एक वेळ कडक दशमी झाली तरीसुद्धा चालेल, सॉफ्ट नाही झाली तरी चालेल, पण ती जास्त दिवस टिकायला हवी म्हणून ती छान भाजून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही अगदी हलक्या हाताने दाबून ती भाजून घेतली तरीसुद्धा चालेल. अर्धवट दशमी अशी भाजून झाली की मग वरून खालून तेल लावून घ्यायचं. थोडंसं जास्त तेल लावलं की दशमी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. यामुळे जास्त जरी तेल लावलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, खडा अशा मस्त दाबूनसुद्धा मस्त मी भाजून घेणार आहे. सगळ्या बाजून छान डाग यायला हवेत, मग ही दशमी जास्त दिवस टिकते. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी दशमी भाजून झालेली आहे आणि अशी मस्त जाळीवरती काढून घ्यायची, म्हणजे वाफ निघून जाते. आणि मग थंड झाली की मग ही भरून ठेवायची. तर याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या दशम्या मी इथे करून घेणार आहेत. तयार झालेल्या पिठाच्या बरोबर मध्यम आकाराच्या 10 दशम्या तयार झालेल्या आहेत. एकदा थंड झालं की मग एकावरती एक ठेवायच्या आणि प्रवासासाठी तुम्ही नक्कीच या वापरू शकता. अगदी 4-5 दिवस म्हटले तरी टिकतात. या दशम्या तुम्ही दह्यासोबत तर खाऊच शकता, पण यासोबत एखादी चटणी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. जवसाची, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबत तुम्ही ही नक्कीच खाऊ शकता. आणि लोणचं तर आहेच, सॉससोबत खाऊ शकता. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि आषाढ स्पेशल बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्यांची लिंक मी देत आहे. नक्की जाऊन चेक करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.